नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षा विषय गणित यामध्ये आज आपण पहिला घटक समजून घेणार आहोत, परिमेय व अपरिमेय संख्या। त्यामध्ये एकूण नवनीत पुस्तकामध्ये देण्यात आलेल्या सर्व प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। बघा, प्रश्न पहिला या ठिकाणी, सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांचा गुणाकार किती? आता या ठिकाणी विचारलेलं आपल्याला या ठिकाणी संख्या ज्ञान आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण संख्या रेषा पूर्णांक संख्या म्हणजे संख्या रेषेवरील संख्या अशा पद्धतीने आपल्या समोर क्लिअर असलं पाहिजे। शून्य या ठिकाणी धन पूर्णांक असतात 2, 3, या ठिकाणी ऋण पूर्णांक असतात। तर आपल्याला सांगितलेलं आहे की सर्वात लहान नैसर्गिक संख्या, मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 असते। बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्येची सुरुवातच 1 पासून होते, म्हणून ही 1 आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या। आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक, बघा ऋण पूर्णांक या ठिकाणी 0 आणि शून्याच्या खालच्या संख्या म्हणजे -1। शून्यापासून ज्या पद्धतीने आपण दूर जाऊ त्या पद्धतीने ज्या ऋण पूर्णांक संख्या लहान लहान होत जातात, म्हणजे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही -1 आहे। म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो सर्वात मोठी ऋण संख्या किंवा ऋण पूर्णांक संख्या, तर ती आपल्याला या ठिकाणी मिळते बघा -1। आणि यांचा गुणाकार विचारलेला आहे, म्हणजे 1 गुणेला -1। चिन्हांचा जर अभ्यास केला तर धनचिन्ह गुणेला ऋणचिन्ह, उत्तराचं चिन्ह ऋण असतं, आणि 1 गुणेला 1 म्हणजे उत्तर -1 येतं, की जे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपल्याला दर्शवतं। म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। मित्रांनो, प्रश्न समजला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। प्रश्न क्रमांक 1चं स्पष्टीकरण या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्यायचं आहे। बघा, आता प्रश्न क्रमांक 2 आपण या ठिकाणी समजून घेऊया। 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात? तर याचं सरळ आणि सोपं उत्तर आहे 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात। 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात। पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर आपलं अचूक आहे। बघा, प्रश्न तिसरा आहे, पुढीलपैकी अपरिमेय संख्या ओळखा। आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येण्यासाठी अपरिमेय संख्येची व्याख्या आपल्याला माहित असणं गरजेची, किंवा अपरिमेय संख्या म्हणजे काय, तर 2 वाक्यामध्ये सांगतो। अपरिमेय संख्या म्हणजे वर्गमुळातील अशा संख्या की ज्यांचे मूळ निघत नाही। वर्गमुळातील अशा संख्या की ज्यांचे मूळ निघत नाही, हे तुम्ही लिहून घ्या, पाठ करा। अशा संख्या ज्यांचे मूळ निघत नाही, ज्यांचे मूळ निघत नाही, एवढं लक्षात ठेवा। आणि तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर सहज देऊ शकता। ज्यांचे मूळ निघत नाही अशा संख्या म्हणजे अपरिमेय संख्या। आणि दुसरी एक व्याख्या आहे की अपरिमेय संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांचा भागाकार हा दशांश, अनावृत्ती आणि अखंड असतो। त्या सुद्धा परिमेय संख्या असतात। तर या ठिकाणी आपल्याला वर्गमुळातील संख्या दिलेली आहे, म्हणजे जर पहिला पर्याय आपण या ठिकाणी बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी 49 वर्गमुळात 25, 49 मध्ये 7, 49चं वर्गमूळ 7 आणि 25चं वर्गमूळ 5 यांचं वर्गमूळ निघालेलं आहे। दुसरी संख्या आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, वर्गमुळातील ज्या संख्या आहेत दशांश चिन्हानंतर सम स्वरूपात असल्या पाहिजेत, जसं की 2, 4, 6, 8 अशा संख्या असतील तर त्यांचं मूळ निघू शकतं। परंतु जर दशांश नंतर 3, 5 असे असतील तर त्यांचं सुद्धा मूळ निघत नाही। आता या ठिकाणी वर्गमुळात 0.25, पहिल्यांदा 25चं वर्गमूळ 5 आणि दशांश चिन्ह वर्गमुळातून बाहेर येताना 2च्या पटीने कमी होतात, म्हणजे या ठिकाणी 1 नंतर दशांश चिन्ह येईल, म्हणजे या संख्येत सुद्धा या ठिकाणी वर्गमूळ निघालेला आहे। आता तिसरा पर्याय आपण या ठिकाणी बघूया, वर्गमुळात 4/2। जर आपण विचार केला तर या ठिकाणी 4चं वर्गमूळ 2 निघतं, परंतु या 2चं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे वर्गमुळात 2 असंच असतं। ठीक आहे, आपण दुसऱ्या पद्धतीने जर विचार केला तर हे वर्गमूळ निघत नाही। जर आपण क्रिया करून विचार केला तर बघा, 2 1 2 2 4 म्हणजे वर्गमुळात 2 येतं, तर वर्गमुळात 2चं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे। आणि आपल्याला परीक्षेमध्ये अपरिमेय संख्या ओळखायला सांगितलेली आहे, अपरिमेय संख्या आहे। आणि पर्याय क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निवडायचं आहे। बघा, प्रश्न क्रमांक 4, पुढे दिलेल्या संख्यांपैकी विसंगत संख्या ओळखा। आता विसंगत पद ओळखा म्हणजे वेगळं पद ओळखा
तीन जे पर्याय आहे ते कोणत्या तरी बाबतीमध्ये समान आहेत आणि चौथा पर्याय वेगळा आहे. बघा नंबर 1चा पर्याय जर आपण बघितला तर वर्गमुळामध्ये 6 म्हणजे याचं वर्गमूळ निघत नाही म्हणजे अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या आहे. जर नंबर 2चा पर्याय तुम्ही या ठिकाणी बघितला, पर्याय क्रमांक 1 वर्गमुळात 6 म्हणजे वर्गमुळात 6चं वर्गमूळ निघत नाही म्हणजे अपरिमेय संख्या आहे. नंबर 2चा पर्याय जर बघितला तर वर्गमुळामध्ये 3 आहे. वर्गमुळात 3 आहे म्हणजे याचं सुद्धा वर्गमूळ निघत नाही. ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. बघा वेगळा पर्याय आपल्याला निवडायचा आहे म्हणजे 2 संख्या अपरिमेय आलेला आहे. 2 पर्याय सारखे आलेले आहे. आता तिसरा पर्याय पाहूया काय? तर वर्गमुळामध्ये 5 आहे. बघा वर्गमुळात 5 आहे. 5चं सुद्धा वर्गमूळ निघत नाही कारण पूर्ण वर्ग संख्या नाहीये म्हणजे 5 सुद्धा अपरिमेय संख्या आहे. या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर शोधायचे आहेत. आणि नंबर 4चा पर्याय जर बघितला तर वर्गमुळामध्ये 4 आहे. 4चं वर्गमूळ 2 निघतं म्हणजे ही परिमेय संख्या आहे. बघा आता 3 पर्याय सारखे आहेत आणि 1 पर्याय वेगळा आहे. तिन्ही पर्याय अपरिमेय, अपरिमेय, अपरिमेय आणि चौथा पर्याय मात्र परिमेय संख्या आहे. म्हणजे या ठिकाणी विसंगत पर्याय कोणता आहे तर परिमेय संख्या. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे आणि आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर पटापट व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती मिळत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रश्न 5वा आहे. या ठिकाणी फॅक्ट्सवरती आधारित हा क्वेश्चन आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती? बघा या ठिकाणी बऱ्याचदा गोंधळ होतो. फरक विचारलेला आहे. तर सर्वात लहान नैसर्गिक संख्यांची सुरुवातच या ठिकाणी 1 पासून होते. म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं आपलं की सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही -1 आहे. सर्वात मोठी ऋण पूर्णांक किंवा ऋण संख्या आपण त्याला म्हणू. तर सर्वात मोठी ऋण संख्या ही तुमच्या माहितीसाठी ही -1 आहे. आता यांच्यातील फरक विचारलेला. तर फरक म्हणजे काय हो? तर फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करावयाची आहे. बरोबर आहे? मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे वजा सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1. यांच्यातली वजाबाकी करत असताना बऱ्याचदा गोंधळ होतो. 1 आणि -1 आपण शून्य करतो परंतु फरक विचारलेला आहे. तर हा एक पूर्णांक तसाच राहील. तर अगोदर चिन्हांची क्रिया होईल. वजा चिन्ह गुणेला वजा चिन्ह अधिक चिन्ह होतं. वजा वजा अधिक असं पण तो म्हणतो. मग 1 अधिक 1 2. तर यांच्यातील फरक हा 2 एककांचा आहे. म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक 2 असलेलं उत्तर निवडायचं आहे. मग या ठिकाणी 2 उत्तर आलं म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर नाहीये. तर 2 ही संख्या तुमचं उत्तर आहे. 2 हे कोणत्या पर्यायामध्ये दिलंय ते सुद्धा काळजीपूर्वक पाहायचंय. तर बघा 2 हे 3 नंबरच्या पर्यायाला दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे आणि उत्तराचा अंक आहे 2 आणि पर्याय आहे 3 नंबर. प्रश्न 6वा. पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? बघा प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही प्रश्न लिहून नंतर उत्तर लिहायचंय. अखंड आणि आवर्ती विचारलेले आहे. म्हणजे अखंड पाहिजेत आणि आवर्ती पाहिजेत. तर या ठिकाणी 34.28 पूर्ण संख्या आहे. त्यानंतर जर विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला 0.33428 ही पण या ठिकाणी खंडित झालेलं आहे. दशांश रूप या ठिकाणी खंडित झालेलं आहे. आता जर विचार केला तर या ठिकाणी 3.428 खंडित रूप आहे आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 बघा. ज्यावेळेस एखाद्या संख्येची आवृत्ती होते त्यावेळेस त्या संख्येवरती किंवा त्या संख्येच्या गटावरती असा बार दर्शवला जातो किंवा डॉट दर्शवलं जातं. म्हणजे याचा अर्थ होतो की ही जी संख्या आहे पर्याय क्रमांक 4 ही अखंड आवर्ती आहे. 4, 2, 8 या संख्येची पुन्हा पुन्हा रिपिटेशन होणार आहे म्हणून त्याला आवर्ती संख्या असं म्हणतो. म्हणजे 6 क्रमांक प्रश्नाचं उत्तर आहे 4 पर्याय. या ठिकाणी दिलेलं आहे की 56 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते? बघा या ठिकाणी 56 या परिमेय संख्याचे दशांश रूप काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे. बघा 37 ही प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे, त्यामुळे याला आपल्याला सोपे रूप सुद्धा देता येणार नाही. आपण 37चा पाढा या ठिकाणी तयार करून भागाकार करायचा आहे. आडव्या मांडणीमध्ये भागाकार सर्वांनी शिकवून घ्या. त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेला आहे. बघा 37 एक 37. पहिला भाग एकाचा गेला. 56 वजा 37 मनातल्या मनात आपण ही क्रिया करू शकतो. बरोबर आहे. 56 वजा 37 जर आपण केले तर आपल्याला उत्तर भेटतं. बघा हे 3 आणि
37, 38, 39, 40 पर्यंतचे 3 आणि ते 16, 16 आणि 3 19. बरोबर आहे. तर आता 19 ही संख्या 37 पेक्षा छोटी आहे, म्हणजे आपण या ठिकाणी दशांश चिन्ह देऊया, दशांशचा भागाकार करूया आणि या ठिकाणी आपण दशांश नंतर शून्य ऍड करूया. बघा आता 37 च्या पाड्यामध्ये 190 येतात का ते बघायचं आहे. 37 चा पाडा गेस पाडा तयार करायला शिकायचा आहे. 37 च्या जवळची संख्या कोणती आहे, तर 30 पकडायची. मग 30 चा पाडा करून बघूया. 30 1 30, 30 2 60. 30 चा पाडा म्हणजे 3 चा पाडा. 3 त्रिक 9 म्हणजे 90, 3 चौक 12 म्हणजे 120, 3 5 15 म्हणजे 150 आणि त्यानंतर 3 6 18 म्हणजे 180 म्हणजे 6चा जर भाग गेला तर पुढे जातो, कारण आपण 30 घेतलेलं आहे. तर 5 चा भाग देऊन बघूया. या ठिकाणी 37 गुणिले 5 बघा, 7 5 35, 35 ला 5 अच्छे आले 3, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18 म्हणजे 185. मग 37 5 185 या ठिकाणी 5 चा भाग गेलेला आहे. आता 185 म्हटल्यावर या ठिकाणी 5 शिल्लक राहिलेत. मग पॉईंट आहे म्हणून आपण पुन्हा एक शून्य घेतला भागाकार पूर्ण करण्यासाठी. बघा मग या ठिकाणी 37 1 37, 50 मधून 37 गेले, 13 शिल्लक राहिले. 13 नंतर पुन्हा किती झाले, 30 झाले. मग आपण 37 ला 4 चा भाग जर देऊन बघितला तर बघा 7 चौक 28 होतात, 7 चौक 28 होतात. हातचे आले 2 आणि 4 त्रिक 12, 12 आणि 2 14 होतात म्हणजे 148. पुढचा भाग जातो म्हणजे आपण या ठिकाणी 3 चा जर भाग दिला आपण तर काय येतं बघा, 7 त्रिक 21. सर्वांच्या लक्षात येत असेल, आहे हो. 7 त्रिक 21, 3 चा भाग तर पाडा तयार करतो आपण. 7 त्रिक 21 हातचे आले 2, 3 3 त्रिक 9, 9 आणि 2 11 111 या ठिकाणी उत्तर झालेलं आहे. बघा 130 वजा 111 या ठिकाणी 3 चा भाग आपण पूर्ण केलेला आहे. 130 वजा 111 केले, मनातल्या मनात वजाबाकी केली. बघा या ठिकाणी 10 मधून 1 गेला, 9 आले. बरोबर आहे. या ठिकाणी 2 राहिले, 2 मधून 1 गेला, किती झाले 1 आणि 1 1 गेला 0 म्हणजे 19 परत आले. पुन्हा आपण 0 घेतला, पुन्हा 190 होतील. बरोबर आहे. 190 ला पुन्हा आपण कितीचा भाग देऊ, 5 चा भाग देऊ. या पद्धतीने 5 चा भाग दिला तर 185 होतात. मग पुन्हा अशी या ठिकाणी 1 येईल, 3 येईल, पुन्हा 5 1 3 म्हणजे अशा पद्धतीने हा गट पुन्हा पुन्हा या 3 संख्या. ठीक आहे. म्हणजे याचं या रूप जे आहे ते या पद्धतीने आपण लिहूया. 1.513 बार 513 म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे दशांश रूप आहे त्याचं, तर हे अखंड आणि आवर्ती येतं. या ठिकाणी 1 किंवा 1.513 बार हे आपल्याला पर्यायामध्ये दिसतंय, तर तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर पर्याय क्रमांक 3 दिसतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. बघा मित्रांनो, काही गणित सोपे आहेत तर काही गणितामध्ये आपल्याला आकडेमोड करावी लागणार आहे. थोडासा जास्तीचा वेळ आपल्याला या गणितासाठी राखून ठेवावा लागणार आहे. बघा आता आपण प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी समजून घेऊया. प्रश्न क्रमांक 8 काय आहे, तर दिलेल्या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या ही पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक संख्या म्हणजे या ठिकाणी कोणत्या संख्येच्या छेदाने अंशाला पूर्ण भाग जातो. पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर कोणत्या संख्येच्या छेदाने अंशाला पूर्ण भाग जातो. बघा या ठिकाणी प्रत्येक संख्या ही अंश आणि छेद या स्वरूपामध्ये. बघा 3 अंश छेद 5 वजा 5 आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बघूया आपण, वजा 4 अंश छेद 8 आहे. बघा 5 ने 3 ला पूर्ण भाग जात नाही, म्हणजे पूर्णांक नाही, दशांश अपूर्णांक तयार होते. बरोबर आहे. म्हणजे ही पूर्णांक संख्या नाहीये. ठीक आहे. नंबर 2 चा पर्याय 4 1 4, 4 2 8 वजा 2. मग या ठिकाणी पूर्ण भाग दिलेला आहे, म्हणजे पूर्णांक संख्या आहे. पर्याय क्रमांक 2च तुमचं उत्तर आहे. पुढे तुम्हाला चेक करायची गरज नाही. जरी चेक केलं तर बघा 5 ने 2 ला पूर्ण भाग जात नाही, दशांश चिन्ह घ्यावं लागणार आहे. आणि 8 ने पण 3 ला पूर्ण भाग जात नाही, दशांश चिन्ह घ्यावं लागणार. या तिन्ही संख्या अपूर्ण आहे. तर पर्याय क्रमांक 2 मधली संख्या ही पूर्णांक संख्या आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे, म्हणजे बरोबर आहे. कोणती मांडणी त्यांनी बरोबर केलेली ती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा हा प्रश्न प्रत्यक्ष आपल्याला मांडणी करून समजून घ्यावा लागणार आहे. बघा प्रश्न पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे, 5 अंश छेद 4 हे लहान आहेत वजा 2 अंश छेद 4 पेक्षा. तर इथे आपल्याला पहिला नियम आठवला पाहिजे, कोणतीही ऋण संख्या ही धनसंख्येपेक्षा लहान असते. म्हणजे ही संख्या ऋण असूनही या ठिकाणी मोठी दाखवलेली आहे, म्हणजे हे आपलं या ठिकाणी अचूक नाही तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी असं चिन्ह असायला हवं होतं. नंबर 2 चा पर्याय बघा, की वजा 2 अंश छेद 3
हे मोठे आहेत वजा 1/2 पेक्षा. या ठिकाणी दोन्ही अपूर्णांक आहे तर आपल्याला आणि दोन्ही ऋण अपूर्णांक आहे तर आपल्या ठिकाणी त्यांची तुलना करावी लागणार आहे. तुलना करताना बटरफ्लाय मेथड आपण वापरतो बघा. 2 दुणे 4 म्हणजे -4 आणि 3 एक 3 -3. बघा ऋण संख्यामध्ये जी लहान असते ती मोठी मोठी होते आणि जी मोठी असते ती लहान होते. म्हणजे या ठिकाणी -3 हे मोठे आहे -4 पेक्षा असं चिन्ह असायला होतं. परंतु देताना असं दिलेलं आहे म्हणजे हा पर्याय सुद्धा अचूक नाही तर चूक आहे. आपल्याला अचूक पर्याय येईपर्यंत उत्तर शोधायचं आहे मित्रांनो. बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये जी मांडणी आहे ती दिलेले 3/2 हे लहान आहेत 1/2 पेक्षा. तर या ठिकाणी आपल्याला समच्छेद अपूर्णांक माहिती आहे. समच्छेद अपूर्णांकामध्ये कसं असतं की ज्याचा अंश मोठा तो मोठा आणि ज्याचा अंश लहान तो लहान असतो धन अपूर्णांकामध्ये. बघा तरी आपण करून बघूया. 3 दुणे 6 आणि 2 एक 2. या ठिकाणी पहिला अपूर्णांक हा मोठा असायला पाहिजे होता असं चिन्ह असायला हवं होतं परंतु असं दिलेलं नाही. हे चिन्ह दिलेले ते चुकीचं आहे म्हणजे ही मांडणी सुद्धा चुकीची. आता राहिलेला एकच पर्याय आहे तो बरोबरच असणार आहे. तो नाही चेक केला तरी चालतो. परीक्षेमध्ये तुम्ही नाही सोडवला तरी चालतो. वेळ वाचून पुढे जायचं परंतु ही सराव आहे आपला इथं. तर या ठिकाणी आपण करून बघूया. बघा शेवटचा अपूर्णांक काय दिलेला आहे -3/5 हे लहान आहेत -1/2 पेक्षा. याला आपण सोडूया बघा. 3 दुणे 6 म्हणजे -6 आणि 5 एक 5 म्हणजे -5. ठीक आहे. तर या ठिकाणी ऋण अपूर्णांकामध्ये जो लहान तो मोठा असतो म्हणजे 5 हे मोठे -6 पेक्षा म्हणजे या ठिकाणी हेच चिन्ह इथं दिलेलं आहे म्हणजे हा पर्याय अचूक आहे, बरोबर आहे, योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 तुमचं या ठिकाणी उत्तर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आणि मित्रांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. प्रश्न 10वा -14/13 -8/7 12/11 आणि -18/11 या परिमेय संख्यांचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसरी परिमेय संख्या पुढीलपैकी कोणती? अगोदर या संख्यांचा उतरता क्रम कसा लावायचा ते सांगतो. तर या पद्धतीने जर 1 किंवा 2 संख्या लहान मोठी शोधायची असेल तर आपण बटरफ्लाय मेथडनं सोडवू शकतो. परंतु सर्वात सोपी पद्धत थोडासा वेळ जातो परंतु उत्तर अचूक येणारी पद्धत आहे की या संख्यांना दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घ्यायचं आणि मग त्यांचा उतरता क्रम लावायचा. त्यासाठी तुम्हाला फास्टमध्ये आडव्या पद्धतीचा भागाकार येणं गरजेचं आहे. तर मित्रांनो स्पर्धा परीक्षेला जाताना कुठल्याही प्रकारची परीक्षा घेताना आडव्या पद्धतीचा भागाकार आपल्या या ठिकाणी करता येणं गरजेचं आहे. याचा आडवा भागाकार करूया आपण बघा. 13 एक 13 पाढे सुद्धा पाठ असणं गरजेचे आहे. म्हणजे 1 शिल्लक राहिला तर या ठिकाणी 1 वर पॉईंट दिला आणि 0 घेतला 10 झाले. बरोबर आहे. तर 13 पेक्षा 10 सुद्धा छोटे आहे म्हणून पहिला भाग आपण या ठिकाणी शून्याचा दिला. 13 0 0. आता आपण दुसरा भाग या ठिकाणी शून्याचा देऊया. मग आता 13 सत्ते 91 13 सत्ते 91 या ठिकाणी 100 वजा 91 केल्यास या ठिकाणी 9 शिल्लक राहतात आणि त्यानंतर 9 वरती पुन्हा आपण 0 दिला तर 90 होतात. मग आता पुन्हा 13चा पाढा या ठिकाणी आपल्याला आठवायचा आहे. 13 5 65 13 6 78 13 6 78 म्हणजे 90 वजा 78 आपण केले तर या ठिकाणी 6चा भाग गेलेला आहे. पॉईंट नंतर 3 संख्या पुरेशा आहे कंपॅरिझन करण्यासाठी. आता आपण दुसऱ्या संख्येचं पॉईंट करून घेऊया. बघा 7 एक 7 वजा 1 पॉईंट 8 वजा 7 जर गेले तर 1 शिल्लक राहतो. तर या ठिकाणी 1 शिल्लक राहिला आपण पॉईंट दिला 1 वरती पॉईंट दिल्यानंतर या ठिकाणी 10 झाले. बरोबर आहे. आता 7 एक 7 3 शिल्लक राहिले. 10 वजा 7 म्हणजे 3 शिल्लक राहिले. 3 वरती 0 दिला. आता या ठिकाणी 30 झाले. 7 चौक 28 30 वजा 28 या ठिकाणी 2 शिल्लक राहतात. 2 वरती 0 दिला 20 झाले. 7 दुणे 14 म्हणजे या पूर्णांक दशांश रूप हे झालेलं आहे आपल्याला. आता 12/11चा आपण दशांश रूप बघूया. मग 11 एक 11 एक भाग पूर्ण गेलेला आहे. 12 मधून 11 गेले 1 शिल्लक राहिला. 1 वरती आपण पॉईंट दिलेला आहे या ठिकाणी बघा. 1 वरती जर आपण पॉईंट शिल्लक दिला आता 10 झाले. त्यानंतर बघा तरी पण 11ने भाग जात नाही म्हणून पहिला भाग शून्याचा या ठिकाणी देऊया. आता डबल 0 झालेले आहे. 11 9 99 या सर्व संख्या वजा आहेत. 11 9 99 1 शिल्लक राहिला. बरोबर आहे. 1 वरती आपण पॉईंट दिला म्हणजे 0 झाला. पुन्हा 11 0 0 बघा या ठिकाणी वजा 10.090 आणि आता यांचा आपल्याला या ठिकाणी भागाकार करायचा आहे. बघा 17
17 एक 17 वजा या ठिकाणी पॉईंट आलेला आहे बघा. आता एक शिल्लक राहिलेला आहे, एक वरती आपण 0 दिला, 10 झाला, 17 0 0 पुन्हा 100 झाले. 17चा टेबल या ठिकाणी आपल्या माहिती आहे 17 5 85. ठीक आहे, तर 100 मधून 85 वजा केल्यावर या ठिकाणी 15 उरतात. ठीक आहे, 15 वरती आपण 0 दिला, तर आता या ठिकाणी पुन्हा आपण 17चा टेबल या ठिकाणी म्हणणार आहोत. 17 5 85, 17 6 102, 17 7 119 आणि 17 8 136. ठीक आहे, आपल्याला 3 पर्यंत भाग द्यायचा आहे. आता यांचं कंपॅरिझन करायचं. सर्वात लहान संख्या कोणती, आपल्याला कोणता क्रम मांडायचा आहे, तर उतरता क्रम मांडायचा, म्हणजे सर्वात मोठी संख्या बघावं लागणार. तर ही ऋण संख्या आहे, म्हणजे जी सर्वात लहान ती सर्वात मोठी. तर या ठिकाणी सर्वात लहान संख्या जी आपल्याला मिळते ती बघा वजा 1.058, म्हणजे वजा 18/17 ही सगळ्यात मोठी संख्या आहे. त्यानंतर ची संख्या भेटते आपल्याला 0.76, म्हणजे वजा 14/13. त्यानंतर यांचा उतरता क्रम आपण लावत आहे, या ठिकाणी 0.90, म्हणजे वजा 12/11 आणि सर्वात शेवटी वजा 8/7. बघा, हा या संख्यांचा उतरता क्रम आहे. आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की शेवटून दुसरी संख्या कोणती, तर शेवटून पहिली ही आणि शेवटून दुसरी वजा 12/11 ही कोणत्या पर्यायामध्ये आहे, तो पर्याय आपलं उत्तर आहे. वजा 12/11 पर्याय क्रमांक 3, म्हणजे या प्रश्नासाठी तुम्ही पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निवडायचं आहे. बघा, आता पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा क्वेश्चन. समजून घेऊया आपण, अगदी सोपा आहे की वजा 3/5 व 2/3 या परिमेय संख्यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या येत नाही. बघा, येत नाही असं विचारलं. दरम्यान म्हणजे यांच्यामध्ये. ठीक आहे, 3/5 आणि यांच्यामध्ये 2/3 यांच्यामध्ये परिमेय संख्या जर आपल्याला शोधायची असेल तर सर्वात महत्वाचं यांचे छेद सारखे असणं गरजेचे आहे. तर यांचे छेद समान करूया आपण. बघा, 3 ने या पूर्ण अपूर्णांकाला गुणूया आणि 5 ने या पूर्ण अपूर्णांकाला गुणूया. बघा, 3 त्रिक 9 आणि 5 त्रिक 15. आता 5 ने ह्या दोघांना गुणायचं आहे. 5 दुणे 10 आणि 5 त्रिक 15. बघा, आता जे पर्याय आपल्याला दिलेले आहेत त्यांचे छेद बघा, प्रत्येक पर्यायाचा छेद 75 75 75 आणि 75 आहे. म्हणजे आपल्याला या संख्यांचा छेद सुद्धा 75 करता आला पाहिजे आणि मग आपल्याला यांच्या दरम्यानचा अपूर्णांक मिळेल. बघा, तर 15ला कितीने गुणल्यानंतर 75 येते, तर 15 5 75. ठीक आहे, म्हणजे याने 5 ने गुणायचं, मग अंशाला सुद्धा 5 ने गुणावं लागेल. 15 5 75 अंशाला सुद्धा 5 नेच गुणावं लागेल. मग आता आपल्याला समछेद अपूर्णांक किंवा सममूल्य अपूर्णांक मिळतील. बघा, 9 5 45 आणि 15 5 75 यांच्या दरम्यान जे असणारे अपूर्णांक आहेत, छेद 75 असणारे अपूर्णांक असणारे 10 5 50 आणि 15 5 75. ठीक आहे, तर याच्या दरम्यान पर्यायामधला कोणता अपूर्णांक येत नाही ते विचारलंय बरं का. परिमेय संख्या येत नाही, म्हणजे 46/75. 45च्या पुढे 46/75 येते. ठीक आहे, 47/75 ती पण भेटते. 47/75. 49/75 पण भेटते. 49/75. बट 50/75 इथं ऑलरेडी आहे, त्या दरम्यान विचारली तुम्हाला, ती याच्या दरम्यान येत नाही, ती त्याच्या बरोबर येते. म्हणून पर्याय क्रमांक जे 4 मध्ये आपल्याला दिलेला आहे की 50/75 50/75 ही त्याच्या दरम्यान येत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपण उत्तर आपलं निवडायला पाहिजे. बघा, आता पुढचा प्रश्न आहे, सोपा आहे. पुढील संख्या समूहात न बसणारी संख्या ओळखा. पुढील संख्या समूहात न बसणारी संख्या ओळखा. बघा, 13 नंबरचा प्रश्न आहे, या ठिकाणी लिहितोय. तर पहिला संख्या समूह आहे वर्गमुळामध्ये 9. याच्यामध्ये कुठली तरी 3 संख्या सारख्या आहे. वर्गमुळात 9 म्हणजे याचं वर्गमूळ निघतं 9, 3 म्हणजे ही परिमेय संख्या आहे. ही जी संख्या आहे ही कोणती आहे, तर परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या. पर्याय नंबर 2 काय सांगतो आपल्याला की वर्गमुळामध्ये 16. तुम्ही नुसतं बघितलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल, पण जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी मी लिहितो आहे. तुम्ही पण व्हिडिओ पॉज करून हे स्पष्टीकरण लिहून घ्यायचं, जेणेकरून तुम्ही रिव्हिजन करसाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काय आहे नेमकं. वर्गमुळात 16 म्हणजे याचं वर्गमूळ निघतं 4. ही सुद्धा परिमेय संख्या आहे. आता नंबर 3चा पर्याय बघा, वर्गमुळामध्ये 19. बघा, वर्गमुळात 19चं वर्गमूळ निघत नाही.
म्हणजे ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही ती अपरिमेय संख्या असते. कोणती संख्या असते? अपरिमेय संख्या. आणि पर्याय क्रमांक 4 आहे बघा, वर्गमुळामध्ये 25. तर या संख्येचं सुद्धा वर्गमूळ निघतं 25चं वर्गमूळ 5, म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे. आता तुमच्या लक्षात आले असेल की समूहात न बसणारी संख्या कोणती आहे? तर समूहात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 वर्गमुळात 19. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नासाठी आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आपल्या याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 12 राहून गेलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी आपण समजून घेऊया. प्रश्न क्रमांक 12 बघा, पुढील पैकी परिमेय संख्या कोणती? तर आपल्याला परिमेय संख्या म्हणजे अशी संख्या की ज्याचा भागाकार आहे हा दशांश स्वरूपामध्ये एक तर खंडित असतो किंवा अखंडित आणि आवर्ती असतो. ठीक आहे. आणि अपरिमेय संख्या म्हणजे अशी संख्या ज्या वर्गमूळातील संख्येचं मूळ निघत नाही. तर या ठिकाणी जर नंबर 1चा पर्याय जर तुम्ही बघितला तर 1.35 हा दशांश पूर्ण भागाकार आहे. दशांश भागाकार आहे म्हणून तो पूर्ण आहे. म्हणजे ही परिमेय संख्या आहे. आता वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे कारण 5चा वर्गमूळ या ठिकाणी निघत नाही. 3 पॉईंट हा अखंड आणि अनावृत्ती भागाकार आहे म्हणजे ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. आणि वर्गमुळात 10 हिचं सुद्धा मूळ निघत नाही म्हणजे ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. मग पर्याय क्रमांक 1 ही परिमेय संख्या आहे आणि ते आपण उत्तर निवडू. बघा प्रश्न क्रमांक 13 आपण या ठिकाणी आताच समजून घेतलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 15 कडे आपण जाऊया. 14 आणि 15 दोन प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया.